विद्यार्थी मित्र, आज आपण इतिहास विषयातील प्रकरण 1 युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास यामधील भौगोलिक शोध व शोधक, औद्योगिक क्रांती आणि आर्थिक राष्ट्रवाद या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण भौगोलिक शोध म्हणजे काय, त्या शोधांचे नवे पर्व का सुरू झाले, ते शोध कोणी लावले, त्या भौगोलिक शोधांचे शोधक कोण, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपणाला पुढील माहितीवरून लक्षात येतील. इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझँटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल इस्तंबूल जिंकून घेतले. या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुष्कीचे व्यापारी मार्ग जात होते. तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. यातूनच भौगोलिक शोधांचे नवे पर्व सुरू झाले. मग तुम्ही म्हणाल, भौगोलिक शोध म्हणजे काय? तर भौगोलिक शोध म्हणजे इसवी सन 15व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 16व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात युरोपियनांकडून भारत, चीन इत्यादी देशांसोबत व्यापारी संबंध टिकवून ठेवण्यासाठी समुद्र मार्गाद्वारे जे शोध लावले गेले त्यास भौगोलिक शोध असे म्हणतात. असे भौगोलिक शोध लावणारे शोधक आणि त्यांची माहिती पुढील प्रमाणे सांगता येईल. सर्वप्रथम मार्को पोलो या इटालियन प्रवासीने युरोपाला चीन व आशिया खंडातील इतर देशांशी ओळख करून दिली. मार्को पोलो चीनमधील कुबलई खान राजाच्या दरबारात राहिला. तिथे त्याने मंगोलियन आणि चीनी भाषांचा अभ्यास केला. रेशीम मार्गाचा प्रवास करणारा पहिला प्रवासी म्हणून मार्को पोलो ओळखला जातो. दुसरा प्रवासी आहे तो म्हणजे इब्न बतूता. हा अरबी प्रवासी होय. तो विद्वान व लेखक होता. वयाच्या 22व्या वर्षापासून विविध कारणासाठी भारत, मालदीव, सुमात्रा, चीन, स्पेन, सार्डिनिया, पूर्व आणि पश्चिम आफ्रिका या देशातून इब्न बतूताने प्रवास केला. तो मध्ययुगातील प्रवासी होता. तिसरा शोधक आहे तो म्हणजे हेन्री द नेव्हिगेटर. 15व्या शतकातील पोर्तुगीज राजपुत्र याने युरोपातील अज्ञात प्रदेश शोधण्यास दर्यावर्दींना प्रोत्साहन दिले. आफ्रिकेच्या जवळील मॅडेरा आणि ॲझोरेस या 2 द्वीपसमूहांचा शोध लागला. हे दोन्ही द्वीपसमूह पोर्तुगीजांच्या अंतर्गत असलेल्या स्वायत्त प्रदेश आहेत. पोर्तुगीजांनी आफ्रिकेतील लोक युरोपात आणून त्यांना गुलाम बनवलं. तसेच आफ्रिकेत मिळालेले सोने त्यांनी मायदेशी आणले. पुढला शोधक आहे ते म्हणजे बार्थोलोम्यू डायस. पोर्तुगल राजा दुसरा जॉन याच्या आज्ञेनुसार डायस मोहिमेवर निघाला. डायस याने आफ्रिकेच्या दक्षिण टोकाचा शोध लावला. त्या भागाला प्रथम केप ऑफ स्टॉर्म्स म्हणजेच वादळाचं भूशिर असे नाव देण्यात आलं होतं. पुढील काळात हे नाव बदलून केप ऑफ गुड होप असे नाव दिले गेले. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा बार्थोलोम्यू डायस हा पहिला दर्यावर्दी होता. 5वा शोधक आहे क्रिस्तोफर कोलंबस. इसवी सन 1453 मध्ये तुर्कांनी इस्तंबूल म्हणजेच कॉन्स्टँटिनोपल जिंकलं. त्यामुळे युरोपीय लोकांना आशियात येण्याचा पर्यायी मार्ग शोधणे गरजेचे झाले होते. याच कारणातून स्पेनचा राजा फर्डिनांड आणि राणी इसाबेल यांच्या पाठिंब्याने क्रिस्तोफर कोलंबस भारताच्या शोधात निघाला. परंतु प्रत्यक्षात मात्र तो अमेरिका खंडाजवळ पोहोचला. त्याने पृथ्वी गोल असल्याने पश्चिम दिशेने प्रवास केला होता. पुढील शोधक आहे अमेरिको वेस्पुसी. इटली येथील अमेरिको याने स्पेनच्या वतीने पहिली शोध मोहीम हाती घेतली. इसवी सन 1497 मध्ये ही मोहीम त्याने हाती घेतली. त्याच्या तिसऱ्या मोहिमेत व्हेनेझुएला
चा प्रदेश त्याने शोधला. तसेच ॲमेझॉन नदीच्या मुखाचा प्रदेशही शोधला. त्याच्या नावावरूनच अमेरिका खंडाचे नाव पडले असे मानले जाते. पुढील शोधक आहे वास्को द गामा. हा पोर्तुगीज दर्यावर 1497 मध्ये 4 जहाजे आणि 170 खलाशी घेऊन भारताकडे निघाला. 14 एप्रिल 1498 मध्ये मालिंदी बंदरातील एका भारतीय वाटाड्याबरोबर वास्को द गामा कालिकत म्हणजेच केरळ राज्यातील कालिकत बंदरात पोचला. मल्याळम भाषेत त्याला कोझिकोडे असं म्हटलं जातं. 20 मे 1498 रोजी तो या ठिकाणी पोचला. त्याला त्यासाठी 10 महिने लागले. कालिकतचा राजा झामोरीन याच्याकडे व्यापाराची त्याने परवानगी मागितली आणि त्यानंतर पुन्हा तो 2 वेळा भारतात आला. गोवा कोची येथे पोर्तुगीजांचे राज्य वास्को द गामा याने स्थापन केले. तो पहिला व्हाईसरॉय झाला. भारत व युरोपीय देशांचे व्यापारी संबंध त्याच्या प्रयत्नातून सुरू झाल्याचे दिसून येते. पुढील शोधक आहे तो म्हणजे फर्डिनांड मॅगेलन. फर्डिनांड मॅगेलन पृथ्वी प्रदक्षिणेला निघालेला पहिला प्रवासी होय. स्पेनचा राजा पहिला चार्ल्स याने ही मोहीम आखली होती. ही मोहीम सुरू असतानाच फिलिपाईन्स येथे तो मारला गेला. मात्र त्याच्या सहकाऱ्यांनी ही त्याचे स्वप्न पृथ्वी प्रदक्षिणेचे मोहिमेचं स्वप्न जी मोहीम अपूर्ण राहिली होती ती मोहीम त्याच्या सहकाऱ्यांनी पूर्ण केली आणि त्याचे स्वप्न पूर्ण केले. पुढील शोधक आहे सॅम्युअल डी शॅम्प्लेन. फ्रान्समध्ये जन्मलेल्या शॅम्प्लेन याने उत्तर अमेरिकेत शोध मोहिमा काढल्या. तेथे फ्रेंच वसाहती स्थापन केल्या. त्याने कॅनडातील क्युबेक या शहराची स्थापना केली. पुढील शोधक आहे एबल जानसवा टास्मन. यांचा जन्म हॉलंडमध्ये झाला. नवनवीन प्रदेशांचा शोध घेण्याच्या वसाहतवादी स्पर्धेत त्याने न्यूझीलंड प्रदेशाचा शोध लावला. 1644 मध्ये त्याने न्यूगिनी बेटांच्या किनाऱ्यांचे सर्वेक्षण करून ईशान्य ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधील कारपेंटारिया या प्रदेशाचा शोध लावला. पुढील शोधक आहेत कॅप्टन जेम्स कुक. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या प्रदेशांवर इंग्लंडच्या शाही नौदलातील जेम्स कुक यांनी इंग्लंडचा झेंडा फडकवला. त्याने पॅसिफिक महासागरातील बेटांची पाहणी केली आणि अचूक नकाशे तयार केले. या 3 वर्षात कॅप्टन कुक याने 60,000 सागरी मैल प्रवास केला. पुढील शोधक आहे लुई अँटोनी द बोगनविले. हा फ्रेंच दर्यावर्दी होता. तो पॅसिफिक महासागर पार करून ताहिती येथे पोहोचला. या प्रवासाचे वर्णन करणारे व्हायजेस अराउंड द वर्ल्ड हे पुस्तक त्याने 1771 मध्ये लिहिले. याच पुस्तकातील माहितीच्या आधारे पुढे 19व्या शतकात फ्रेंच मिशनरी ताहिती येथे पोचले. त्यांनी या भागात फ्रेंच वसाहती स्थापन केल्या. पॅसिफिक महासागरातील एका बेटाला आणि फुलवेलीला बोगनवेल याचे नाव देण्यात आलेले आहे. पुढील शोधक आहेत मंगो पार्क. स्कॉटलंडचा रहिवासी असणारा मंगो पार्क त्याच्या पश्चिम आफ्रिकेतील शोध मोहिमेसाठी प्रसिद्ध आहे. 1795 मध्ये मंगो पार्क याने नायजर नदीच्या प्रवाहाचा मागोवा घेतला. अशा शोधकांनी भौगोलिक शोधाचा मागोवा घेत युरोपीय देशांचा इतर देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केलेला दिसून येतो. याबरोबरच अल्बेरुनीसारख्या प्रवाशाने सुद्धा भारताचा प्रवास केला. अल्बेरुनी गझनी सुलतान मोहम्मद बरोबर भारतात आला होता. त्याने पृथ्वीचा व्यास मोजण्याचा प्रयत्न केला होता. अक्षांश रेखांश ठरवण्याची त्याची पद्धत बिनचूक होती. त्या काळच्या संदर्भात विचार करता हे काम अत्यंत कठीण होते. त्याने त्या काळात पृथ्वीचा गोल नकाशा तयार केला होता. आता आपण युरोपातील औद्योगिक क्रांतीविषयी माहिती अभ्यासणार आहोत. औद्योगिक क्रांती म्हणजे
हस्तोद्योगाकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेले संक्रमण होय. 18व्या व 19व्या शतकात बाष्पशक्ती आणि जलशक्ती यांचा उपयोग करून उत्पादनाच्या प्रक्रियेत यंत्राचा उपयोग करण्यास सुरुवात होऊन तयार केलेल्या यंत्राच्या सहाय्याने उत्पादन तयार केले जाऊ लागले. यास औद्योगिक क्रांती असे म्हटले जाते. ही औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी भांडवलशाहीचा विकास होणं आवश्यक होते. नव्या सागरी मार्गांच्या शोधानंतर युरोप व आशिया देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले. मात्र एकट्या व्यापारास जहाजातून माल परदेशी पाठवणं शक्य नव्हतं. त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला आणि यातूनच भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या. पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता. या व्यापारातून देशांची आर्थिक भरभराट होत असे. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. या व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढीस लागला. या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला. यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. आता आपण अभ्यासणार आहोत भांडवलशाही म्हणजे काय. ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीचे असतात आणि उत्पादन स्वतःच्या फायद्यासाठी केले जाते अशा अर्थव्यवस्थेस भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हटले जाते. या भांडवलशाही अर्थव्यवस्थेची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील. पहिलं आहे ते म्हणजे उत्पादन साधनावर खाजगी मालकी असणं. दुसरं वैशिष्ट्य उत्पादन वस्तूंच्या किमती ठरवण्याचा अधिकार उत्पादकाला असणं. तिसरं वैशिष्ट्य आहे नफ्याचे प्रमाण ठरवण्याचे स्वातंत्र्य उत्पादकाला असणं. आणि चौथं वैशिष्ट्य म्हणजे उपभोक्त्याला वस्तूच्या निवडीचे दिले गेलेले स्वातंत्र्य. अशा प्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा युरोपात उदय झालेला दिसून येतो. पुढील कालखंडामध्ये औद्योगिक क्रांतीसाठी इंग्लंडमध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. लोह खनिज व कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले. दमट हवामानामुळे सुती धागे बनवणे सोपे जात होते. त्यामुळे कापड व्यवसाय भरभराटीस आला. इंग्लंडच्या ताब्यात असलेल्या वसाहतीतून कच्चा माल मिळवण्याची खात्री या ठिकाणी मिळू लागली. उत्पादित पक्का माल विकण्यासाठी वसाहती या हक्काच्या बाजारपेठा निर्माण झाल्या. व्यापारातून होणाऱ्या नफ्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त भांडवल उपलब्ध झाले. कमी मोबदल्यामुळे किमती आटोक्यात ठेवणं शक्य झाले. या सगळ्या अनुकूल परिस्थितीचा परिणाम मात्र भारतावर दूरगामी झालेला दिसून येतो. औद्योगिक क्रांतीचे भारतावर झालेले दूरगामी परिणाम पुढीलप्रमाणे आहेत. पहिला आहे तो म्हणजे भारतातील घरगुती उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. दुसरं, भारतातील कापड उद्योग मंदावला. तिसरं, सरकारचे आर्थिक धोरण इंग्लंडच्या हिताचे होते. आणि चौथं, भारताचे आर्थिक शोषण झाले. वरील मुद्द्यांचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे. पहिला दूरगामी परिणाम होता भारतातील घरगुती उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीमुळे तेथील उत्पादनात प्रचंड वाढ झाली. भारत ही इंग्लंडची वसाहत असल्याने इंग्लंडमधील हे उत्पादन भारतात विकले जाऊ लागले. त्यामुळे भारतातील घरगुती उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. दुसरा मुद्दा आहे भारतातील कापड उद्योग मंदावला. इंग्लंडमध्ये बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्रांच्या सहाय्याने उत्पादन घेण्यात येऊ लागले. छोट्या घरगुती उद्योगधंद्यांची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतली.
हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर कापड उद्योगात सुरू झाला. त्यामुळे भारतातील कापड उद्योग मंदावला. तिसरा मुद्दा आहे सरकारचे आर्थिक धोरण इंग्लंडच्या हिताचे. सरकारचे आर्थिक धोरण भारतापेक्षा इंग्लंडच्या हिताचे अधिक असल्याने त्याचा भारतीय उद्योगधंद्यावर मोठा परिणाम झाला. हे भारतीय उद्योगधंदे बुडाले. चौथा मुद्दा आहे भारताचे आर्थिक शोषण झाले. रेल्वे आणि रस्ते या वाहतुकीच्या सोयींमुळे युरोपीय राष्ट्रांचा माल खेडोपाडी जाऊन पोचला. यातूनच भारतीय घरगुती उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला आणि भारताचे आर्थिक शोषण झाले. पुढील मुद्दा आहे आर्थिक राष्ट्रवाद. औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद निर्माण झाला. हा आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे आपल्या राष्ट्राच्या विकासाला प्राधान्य देतानाच आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्रांची कोंडी करणे यालाच आर्थिक राष्ट्रवाद असे म्हटले जाते. या आर्थिक राष्ट्रवादात समाविष्ट असणाऱ्या काही गोष्टींचा मी उल्लेख करणार आहे. पहिलं म्हणजे स्वतःच्या राष्ट्राच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देणे. दुसरे प्रतिस्पर्धी राष्ट्रांची आर्थिक नाकेबंदी करणे. तिसरं स्पर्धक राष्ट्राच्या व्यापारावर आर्थिक निर्बंध घालणे. चौथं अन्य राष्ट्रांच्या आयात निर्यातीवर बंदी आणणे. पाचवं अन्य राष्ट्रांच्या मालावर जकात कर आकारणी करणे. आणि सहावं प्रतिस्पर्धी राष्ट्रांच्या वसाहती ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन करून आवश्यक प्रसंगी प्रतिस्पर्धी राष्ट्रांविरुद्ध युद्ध करणे. अशा प्रकारे आर्थिक राष्ट्रवादामुळे अनेक प्रतिस्पर्धी राष्ट्रांची कोंडी करण्यात आली. या आर्थिक राष्ट्रवादाचे परिणाम पुढीलप्रमाणे सांगता येतील. पहिला, साम्राज्यवादाला बळ मिळाले. औद्योगिक क्रांतीने ज्या अतिरिक्त उत्पादनाला जन्म दिला त्याच अतिरिक्त उत्पादनाने साम्राज्यवादाला बळ मिळाले. दुसरा आहे नव्या बाजारपेठा मिळवण्याकडे कल. औद्योगिक क्रांतीतील अतिरिक्त उत्पादनाने या राष्ट्रांचा नव्या बाजारपेठा मिळवण्याकडे कल वाढला आणि यातूनच साम्राज्यवाद निर्माण झाल्याचे दिसून येते. तिसरा परिणाम आहे कच्च्या मालाच्या पुरवठा केंद्र शोधणे. औद्योगिक क्रांतीनंतर इंग्लंड, फ्रान्स या राष्ट्रांचे औद्योगिक उत्पादन वाढले. त्यामुळे त्यांना कच्च्या मालाची पुरवठा केंद्र शोधणे व त्याचा सतत पुरवठा चालू ठेवणे भाग पडले. चौथा परिणाम आहे अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करणे. युरोपमधील औद्योगिक क्रांतीमुळे कच्च्या मालाचा अविरत पुरवठा चालू ठेवण्यासाठी अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करणे आणि ती गुंतवणूक अबाधित राखणे हे चक्र युरोपीय राष्ट्रात सुरू झाले. त्यासाठी गुंतवणूकदारांना अनेक व्यापारी सवलतीही देण्यात येऊ लागल्या. पाचवा परिणाम आहे वसाहतींचे शोषण सुरू झाले. जिंकलेल्या प्रदेशातील लोकांचे शोषण करणे, त्यांच्या व्यापारावर निर्बंध घालून आपल्या राष्ट्राची भरभराट करणे, यातूनच आर्थिक राष्ट्रवाद उदयास आला. अशा प्रकारे आपल्या राष्ट्राच्या विकासाला प्राधान्य देताना प्रतिस्पर्धी राष्ट्राची कोंडी करण्यातूनच निर्माण झालेल्या आर्थिक राष्ट्रवादाचे युरोपसह इतर राष्ट्रावर अनेक परिणाम झाल्याचे दिसून येतात. पुढील मुद्दा आहे साम्राज्यवाद. साम्राज्यवाद म्हणजे विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रांवर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय. आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे
या युरोपीय राष्ट्रांच्या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला बळी पडली. या साम्राज्यवादाच्या वाढीस काही कारणे कारणीभूत ठरलेली दिसून येतात. त्यामध्ये पहिलं कारण आहे तो म्हणजे टोकाचा राष्ट्रवाद, दुसरं कारण औद्योगिकीकरण आणि तिसरं कारण आक्रमक प्रवृत्ती. यातूनच पुढील साम्राज्यवादी राष्ट्रे निर्माण झाली. त्यामध्ये पोर्तुगाल, इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, स्पेन या राष्ट्रांनी कित्येक लक्ष चौरस मैल प्रदेश आपल्या साम्राज्यास जोडलेला दिसून येतो. अशा प्रकारे औद्योगिक क्रांतीच्या धर्तीवर युरोपमध्ये आर्थिक राष्ट्रवाद आणि साम्राज्यवाद बळावलेला दिसून येतो. अशा प्रकारे या 3 व्हिडिओत इतिहास विषयातील प्रकरण पहिले युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास या पाठातील युरोपातील धर्मयुद्धे आणि त्याचे दूरगामी परिणाम, युरोपातील प्रबोधनाचा काळ, विज्ञानाचा विकास, विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध, भौगोलिक शोध व शोधक, औद्योगिक क्रांती आणि आर्थिक राष्ट्रवाद या मुद्द्यांचा आपण अभ्यास केला. धन्यवाद.